चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या ऑनलाईन सेशन मध्ये. एक मेसेज टाकतो जस्ट पहा. मागच्या लेक्चर मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण सुरू केलं होतं आणि राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामध्ये आपण काही संकल्पना म्हणजे काही महत्वाच्या कन्सेप्ट मागच्या लेक्चर मध्ये अभ्यासल्या होत्या. मला सांगा, मी ऑडिबल आणि व्हिजिबल आहे का? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय आणि जे बोर्डवर आहे ते व्यवस्थित दिसतंय का? ठीक. चलो, आज संध्याकाळी आपण इतिहासामध्ये सुद्धा भेटू, कारण आपली राष्ट्रीय चळवळ खूप दिवसापासून आहे तिथंच आहे. 4-5 दिवस झालं. 8-8:30 वाजता आपलं 8:30च्या दरम्यान ते लेक्चर आपलं होईल. मागच्या लेक्चरमध्ये आपण कुठं होतो तर मागच्या लेक्चरमध्ये आपण एक संकल्पना पाहिली होती, ज्याला आपण व्हॅल्यू ऍडेड असं म्हटलं. मूल्यवर्धित नावाची संकल्पना ही का गरजेची आहे, कशासाठी गरजेची, हे जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती अभ्यासू त्यावेळेस तुमच्या त्या लक्षात येतील. बरोबर आहे? कल्पना आहे? सौम्य, राम, क्लिअर? करायची सुरुवात. पहा, आजच्या लेक्चरमध्ये हे सगळं मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण. मध्यमवर्ती वस्तू म्हणजे काय, अंतिम वस्तू म्हणजे काय, मूल्यवर्धित म्हणजे काय, आणि इथं बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी केवळ अंतिम वस्तूच्या किमतीचीच गणना केली जाते. ही कन्सेप्ट सुद्धा पुढे येणार आहे, ते आपण पाहूयात. मित्रांनो, आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समजण्या अगोदर 3 आणखी छोट्या छोट्या कन्सेप्ट समजणं गरजेचे आहे. पहिली कन्सेप्ट आहे भौगोलिक क्षेत्र. दुसरी कन्सेप्ट आहे आर्थिक क्षेत्र. आर्थिक क्षेत्र. आणि तिसरी कन्सेप्ट आहे ज्याला आपण निवासी म्हणतो. निवासी. पहिल्यांदा निवासी ही संकल्पना आपण समजून घेऊया, त्याच्यानंतर भौगोलिक क्षेत्र आणि आर्थिक क्षेत्राकडे जाऊया. ठीक आहे? तुम्ही राज्यघटनेमध्ये पाहत असतात, नागरिकत्व नावाची संकल्पना आहे. कलम 5 ते 11 पर्यंत. ते नागरिकत्व वेगळं. जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये नागरिकत्वाचा विचार करता, इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही निवासीचा विचार करता. निवासी म्हणजे कोण? इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये निवासी म्हणजे असा व्यक्ती जो भारताच्या आर्थिक क्रियांमध्ये भाग घेतो, त्याला निवासी असं म्हणण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. निवासी म्हणजे कोण? जो भारतातील आर्थिक क्रियांमध्ये भाग घेतो, त्याला भारताचा निवासी असं समजलं जातं. आता याला मित्रांनो, जे टाइम लिमिट आहे, ही टाइम लिमिट किमान 1 वर्षाची आहे. म्हणजे मी इथं भारतामध्ये राहतोय आणि भारतामध्ये राहत असताना 1 वर्ष भारताच्या आर्थिक क्रियांमध्ये भाग घेतोय, इथं राहतोय, खरेदी करतोय, विकतोय, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, तर मी झालो भारताचा निवासी. तुम्ही पाहत असाल दिल्लीमध्ये अनेक इतर देशांचे दूतावास आहेत, अनेक इतर देशांचे त्या ठिकाणी राजदूत राहतात, अनेक इतर देशांचे अधिकारी तिथं राहतात. मग हे अधिकारी जेव्हा तिथं राहतात, 3-3, 4-4 वर्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या तिथून होत नाहीत. आता इतर देशाचे जे राजदूत आहेत, किंवा आपण असं म्हणूया इतर देशाचे जे कार्यालय आहेत तिथं, त्याच्यामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत, ते जर 1 वर्षापेक्षा जास्त जर भारताच्या आर्थिक क्रियेमध्ये भाग घेत असतील, म्हणजे इथं भारतामध्ये राहत असतील, इथं राहत असतील तर साहजिकच किराणा वगैरे ते इथूनच भरत असतील, साहजिक आहे दैनंदिन खर्चा वगैरे हे इथूनच करत असतील, साहजिक आहे ज्यांना काही विकत घ्यायचं असेल, काही फिरायचं असेल, कुठं पर्यटन करायचं असेल, इथंच करत असतील. म्हणजे इनडायरेक्टली ती भारताच्या या आर्थिक क्रियांमध्ये भाग घेतात. म्हणून इतर देशांच्या दूतावासात राहणारे व्यक्ती सुद्धा इतर देशांची व्यक्ती, एखादा व्यक्ती अमेरिकेमधून भारतामध्ये आलाय आणि भारतातल्या कंपनीमध्ये छोट्याशा काम करतोय किंवा मोठ्या कंपनीमध्ये काम करतोय, असं ते खूप कमी तुम्हाला उदाहरणं पाहायला मिळतात. चला, उदाहरणच चुकीचं दिलं मी. आफ्रिकामधला एखादा व्यक्ती आहे आणि आफ्रिकामधला एखादा व्यक्ती बेंगळुरूच्या म्हणजे आपण आयटी क्षेत्रातील एखाद्या कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी आलाय.
आणि त्यानं इथं 4 वर्ष जॉब केला. 4 वर्ष जॉब केला म्हणजे काय? 4 वर्ष तो भारताच्या आर्थिक क्रियामध्ये त्यानं भाग घेतला, म्हणजे तो व्यक्ती सुद्धा भारताचा काय झाला? निवासी झाला. अर्थव्यवस्थेमध्ये निवासी ही संकल्पना थोडीशी वेगळी आहे. कशा अर्थानं? जेव्हा तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न मोजता त्याच्यामध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने दिसून येते. मग इथं तुमच्या लक्षात येईल की निवासी म्हणजे कोण? तो आर्थिक क्रियांमध्ये भाग घेतो, किमान 1 वर्ष तो भारतामध्ये असला पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर तुम्ही एक उदाहरण जे दिलं, अमेरिकेचा व्यक्ती हा भारतामध्ये आला, हे शक्य नाही किंवा भारतामध्ये जॉबसाठी आला आहे, शक्य खूप कमी प्रमाणात. पण सर भारतातील व्यक्ती तो बाहेरच्या देशामध्ये जातात. भारतातील व्यक्ती जर अमेरिकेमध्ये जॉब करत असेल, अमेरिकेमध्ये तो राहत असेल, मग तो भारताचा निवासी आहे का? तो उत्तर आहे नाही. तो भारताचा निवासी नाही, तो अमेरिकेचा निवासी झाला. का? कारण तो अमेरिकेच्या आर्थिक क्रियेमध्ये भाग घेतोय. अशा व्यक्तींना काय म्हटलं जातं? अशा व्यक्तींना म्हटलं जातं अनिवासी भारतीय. अनिवासी भारतीय यांनाच तुम्ही म्हणतात एनआरआय. एनआरआय, नॉन रेसिडेन्शियल इंडियन, म्हणजे तो भारताचा निवासी नाही, मात्र भारतीय आहे. कारण कारण तो भारताच्या आर्थिक क्रियांमध्ये इथं भाग घेत नाही. समजलं सगळ्यांना? येते लक्षात? एनआरआय ज्याला आपण म्हणतो, तुम्ही ऐकले असेल कन्सेप्ट एनआरआय. भारतीय आहे मूळ, मात्र भारतामध्ये राहत नाही, इतर देशांमध्ये राहतो, त्याला आपण एनआरआय असं म्हणतो. चलो, मग ही कन्सेप्ट तुम्हाला समजली. आणखी त्याच्यामध्ये आणखी 2-3 मुद्दे आहेत जे समजून सांगणं गरजेचे आहेत. कोणते कोणते? जर एखादा व्यक्ती, समजा भारत आणि नेपाळची बॉर्डर आहे, हे नेपाळ असा देश आहे आणि इथं तुम्हाला माहिती आहे उत्तर प्रदेश आणि इकडे बिहार लागलेले, इथं सीमेवर असणार आहे. भारत आणि नेपाळच्या बॉर्डरवर तुम्हाला नेपाळमध्ये जायचं असेल तर कोणता विजा वगैरे लागत नाही, मैत्री करार आहे. तर एखादा व्यक्ती भारतामध्ये राहतो आणि दिवसभर नेपाळमध्ये काम करतो आणि पुन्हा संध्याकाळी भारतामध्ये मुक्कामाला येतो. क्लिअर? मित्रांनो लक्षात घ्या, जर काम करण्यासाठी दुसऱ्या देशात राहत जात असेल आणि पुन्हा तो भारतामध्ये येत असेल, तर तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती भारताचा निवासी झाला. कारण मूळ त्याचा इतर संपूर्ण भाग हा भारतामध्ये आहे. हे आर्थिक कमवली जरी इथं असेल तर इतर खर्च तो इथं करू शकतो, भारतामध्ये करतो, म्हणून त्याला निवासी असं म्हटलं जातं. चला, मग इथं मी लिहितोय किमान 1 वर्ष इथं असलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं असं एक वाक्य मी लिहितोय की परदेशातील दूतावास परदेशातील दूतावास नसतं, एक मिनिट, परदेशातील व्यक्ती, त्या दूतावासात राहणाऱ्या व्यक्ती, परदेशातील व्यक्ती जर 1 वर्ष प्लस भारतामध्ये राहत असेल, भारतात राहत असते, तर तो भारताचा निवासी झाला. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, जे दूतावास आहे, दूतावासाच्या ज्या क्रिया आहेत, दूतावासामध्ये घडणाऱ्या आर्थिक गोष्टी आहेत, दूतावास हे निवासी नाही. ही संस्था जी आहे ही निवासी नाही, मात्र तिथं काम करणाऱ्या व्यक्ती 1 वर्षापेक्षा जास्त जर इतर राहत असतील तर त्या निवासी आहेत. भारतीय व्यक्ती जर इतर देशामध्ये काम करत असेल, भारतीय व्यक्ती इतर देशांमध्ये 1 वर्षापेक्षा जास्त दिवस काम करत असेल, 1 वर्ष प्लस काम करत असेल, तर तो निवासी नाही, त्याला अनिवासी भारतीय असं म्हटलं जातं. अनिवासी भारतीय. क्लिअर? येते लक्षात? दूतावास हे भारताचे निवासी नसतात, ते त्या देशाचे निवासी असतात. कारण सगळी रसद त्यांना तिथून पुरवत असते किंवा इथं कमवलेलं सगळं ते तिकडं पाठवत असतात, म्हणून हे भारताच्या निवासी नाही. मात्र तिथून परदेशातील व्यक्ती किंवा दूतावासात काम करणारी एखादी व्यक्ती 1 वर्षापेक्षा जास्त भारतामध्ये राहत असेल तर ती भारताचा निवासी झाली असं आपण समजू शकतो. आता या इथं 2 कन्सेप्ट आहेत. एक आहे भौगोलिक क्षेत्र आणि दुसरी कन्सेप्ट आहे आर्थिक क्षेत्र. आता मित्रांनो लक्षात घ्या, आपण कुठं राहतो? आपण भारतामध्ये राहतो. मग तुम्हाला जर विचारलं तुम्ही भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये राहतात की भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये राहतात, तुमचं उत्तर काय असेल? सांगा बरं. तुम्हाला जस्ट प्रश्न मी विचारतोय, तुम्ही भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये राहतात की भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये राहतात? उत्तर द्या.
उत्तर दिलं. कॉपी होत नाही. ठीक आहे, नवीन घेऊ. तुम्ही भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये राहता की भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये राहता? बोथ बोथ बोथ. राईट. वनिता मॅडम, सौम्य बरोबर आहे. पहा, भौगोलिक क्षेत्र म्हणजे काय? भौगोलिक क्षेत्र म्हणजे एखाद्या देशाची बॉर्डर, एखाद्या देशाची सरहद, एखाद्या देशाचा असा भाग जो त्या देशाच्या नावानं ओळखला जातो. त्या देशाच्या सरहदीला, त्या देशाच्या सरहदीमध्ये जेवढेही काही घटक आहेत त्या सगळ्या घटकांना भारताच्या भौगोलिक क्षेत्राचा भाग असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ भारत एवढा भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये येतो. अंदमान निकोबार बेटसमूह भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये येतं. त्याच्यानंतर इथं असणारं लक्षद्वीप भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये येतं. आता भौगोलिक क्षेत्र किंवा याला सीमा अंतर्गत क्षेत्र असं म्हटलं जातं. भौगोलिक सीमा अंतर्गत क्षेत्र हाही शब्द तुम्हाला परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. भौगोलिक सीमा अंतर्गत क्षेत्र, सीमा अंतर्गत क्षेत्र. आता भौगोलिक क्षेत्रामध्ये कोण कोण राहतं? भौगोलिक क्षेत्रामध्ये भारताचे जे रहिवासी आहेत, भारताचे रहिवासी राहतात. इतर देशामधून भारतामध्ये काम करणारे व्यक्ती राहतात. समजा मी म्हटलं भारतीय दूतावास, अमेरिकेचं दूतावास हे कुठं आहे? हे दिल्लीला आहे. हे कुठे? अमेरिकेचं दूतावास दिल्लीला आहे. म्हणजे भारताच्या कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? भौगोलिक क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर इथं समजा आपण म्हणूया की सॅमसंग नावाची कंपनी आहे. सॅमसंग कंपनीनं महाराष्ट्रामध्ये एक प्लांट उभा केला पुणेला. तो महाराष्ट्राच्या कोणत्या क्षेत्रामध्ये? भौगोलिक क्षेत्रामध्ये, भौगोलिक सीमांतर्गत क्षेत्रामध्ये आहे. भारताचं दूतावास अमेरिकेमध्ये आहे. ते भारताच्या भौगोलिक क्षेत्राचा भाग आहे का? नाही, तो अमेरिकेच्या भौगोलिक क्षेत्राचा भाग आहे. कारण तिथं त्यांची बिल्डिंग वगैरे आहे. ते अमेरिकेच्या भौगोलिक क्षेत्राचा. म्हणजे जेव्हा भौगोलिक क्षेत्र विचारात घेतलं जातं, इथं दोनही व्यक्ती विचारात घेतले जातात. म्हणजे दोनही व्यक्ती म्हणजे निवासीचा सुद्धा समावेश होतो आणि अनिवासी किंवा गैरनिवासीचा सुद्धा समावेश होतो. अनिवासीचा सुद्धा. अनिवासी जसं दूतावास आहे अनिवासी आहे. कारण का? कारण तो अमेरिकेचा भाग आहे. मग याचाही समावेश इथं होतो. एखादा व्यक्ती 10 दिवसांसाठी भारतामध्ये आलाय, तो भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आलाय. तो भारताचा म्हणजे भारताचा निवासी जो आहे तो इतर अनिवासी येतो. मात्र तो भारताच्या काही दिवसांसाठी भारतामध्ये राहतो. म्हणजे भारताच्या भौगोलिक क्षेत्राचा भाग आहे. आता आर्थिक क्षेत्र म्हणजे काय? ही कन्सेप्ट तुम्हाला फार महत्वाची आहे. आर्थिक क्षेत्र समजलं तर तुम्हाला अख्खा जीडीपी समजतो. आर्थिक क्षेत्र म्हणजे काय? भारताचे आर्थिक हितसंबंध जिथपर्यंत विस्तारलेले आहेत त्या संपूर्ण भागाला या ठिकाणी भारताचं आर्थिक क्षेत्र असं समजलं जातं. इथं मी लिहितोय भारताचे आर्थिक हितसंबंध किंवा आर्थिक संबंध ज्या ज्या ठिकाणापर्यंत पोहोचलेले आहेत त्या सगळ्या ठिकाणाला भारताचं आर्थिक क्षेत्र असं म्हटलं जातं. उदाहरण घ्या आता. ऑस्ट्रेलिया इथं, आणि ऑस्ट्रेलियाला रिलायन्स कंपनीनं काय केलं? एक मॉल या ठिकाणी काढला, रिलायन्स मॉल. रिलायन्स कंपनी मूळ कुठलची आहे? मूळ आहे भारतातली. रिलायन्स मॉल काढला. मॉलला एका वर्षामध्ये उत्पन्न झालं समजा आपण म्हणूया की 100 अब्ज डॉलर्स एवढं उत्पन्न झालं. किंवा आपण असं म्हणूया की 100 कोटी डॉलर्स एवढं उत्पन्न झालं. डॉलर्स. आता हे जे उत्पन्न झालं, कंपनी मूळ कुठलची आहे? भारतीय आहे. कुठं टाकलेली आहे? ऑस्ट्रेलियामध्ये टाकलेली आहे. म्हणजे ही कंपनी ऑस्ट्रेलियाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये येते. ऑस्ट्रेलियाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये येते कारण ती तिथं टाकलेली उभी येते. मात्र हिचे संपूर्ण आर्थिक हितसंबंध तिच्या मूळ किंवा मदर कंपनी बरोबर आहेत, भारतीय कंपनी बरोबर आहेत. म्हणून ही कंपनी जरी ऑस्ट्रेलियाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये येत असेल तरी ती भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये येत असते. समजलं? कारण भारताचे आर्थिक हितसंबंध इथे आहेत. सॅमसंग कंपनीचं मी उदाहरण दिलं. आपण म्हणूया की कोरियाची, दक्षिण कोरियाची कंपनी आहे. समजा आपण म्हणूया दक्षिण कोरियाची कंपनी, इथे दक्षिण कोरिया देश आहे. सॅमसंग नावाची कंपनी आहे.
जिथं म्हटलं की पुण्याला त्यांचा प्लांट आहे. पुण्याला प्लांट असल्यामुळे सॅमसंग कंपनी भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आहे. मात्र तिला मिळणारा संपूर्ण नफा, तिनं कमवलेलं संपूर्ण उत्पन्न हे ती कुठं नेणार आहे? ही नेणार आहे दक्षिण कोरियामध्ये. आणि ही जर ती दक्षिण कोरियामध्ये नेणार आहे तर ही भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आहे, मात्र ही दक्षिण कोरियाच्या आर्थिक क्षेत्राचा भाग आहे. समजलं तुम्हाला? समजतंय का? आर्थिक क्षेत्र म्हणजे काय? जिथं भारताचे किंवा या दक्षिण कोरियाचे हितसंबंध पुण्यातल्या या कंपनी बरोबर आहेत, आर्थिक संबंध आहेत. म्हणून ही दक्षिण कोरियाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये आहे, मात्र भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आहे. तसं रिलायन्स कंपनी ऑस्ट्रेलियाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आहे, मात्र भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये. समजलं? येते लक्ष? इथं भारताच्या या सागरी भागामध्ये मित्रांनो 12 नॉटिकल मैल पर्यंतचा जो एरिया आहे, हा संपूर्ण एरिया भारताच्या आर्थिक क्षेत्राचा भाग असतो. 12 नॉटिकल मैल, 1 नॉटिकल मैल बरोबर 2.85 किलोमीटर. 1.85 किलोमीटर 1 नॉटिकल मैल, 1.85 किलोमीटर. अशा पद्धतीनं 12 नॉटिकल मैलचं क्षेत्र आहे. हे भारताच्या आर्थिक क्रियामध्ये येतं, आर्थिक क्षेत्रामध्ये येतं. पुढं आणखी थोडंसं आपण पुढे जाऊया मित्रांनो. समजा तुम्ही आहात, एखाद्याचं आपल्या मुलाचं एखादं नाव घेतो मी, कोण आहे? विजय आहे. विजयनं काय केलं? विजयने एक कंपनी टाकली, जहाजाची कंपनी. आणि विजयनं लक्षात केलं काही दिवस की भारतीय लोक जरा व्यवस्थित व्यवहार करत नाहीत. आपले एवढेच आपण आता 50 जहाज तयार केलेत, हे जहाज आता पण भारतामध्ये आपल्याला चालवायचे नाहीत. आपण काय करूया, हे जहाज इतर देशांना, हे जहाज मला तेल निर्मितीसाठी वापरायचे, इतर देशांमध्ये काय करूया आपण की हे जहाज आपण तेल वाहतुकीसाठी वापरूया. इथं भारत आहे, इथं आफ्रिका खंड आहे, आणि इथं हॉर्मुझची खाडी तुम्हाला माहिती आहे, हॉर्मुझची सामुद्रधुनी ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. इथून असे जहाज वगैरे निघतात. मग विजयनं काय केलं? विजयनं भारतासोबत सगळा पत्ता कट केला. विजय भारताचीच कंपनी आहे, विजय नावाची कंपनी, विजय शिप्स नावाची कंपनी, ठीक आहे. विजयनं काय केलं? इथं आफ्रिकेतला एखादा देश घेतला, उदाहरणार्थ आफ्रिकेमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा इरिट्रिया नावाचा देश आहे. इरिट्रियाला सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला सगळे तुम्ही आमची जहाज उपलब्ध करून देऊ, तुमचं तेल जे आहे आम्ही तुम्हाला पोहोचिती करू, आणि प्रत्येक ट्रिप मागे एवढे एवढे पैसे देत जा, ठीक आहे. झालं. मग यांनी काय केलं? सगळे 150 जहाज हे या दोन देशादरम्यान लावले. या दोन देश हे काय करायचं? इथून इराणवरून तेल घ्यायचं किंवा युएई वरून तेल घ्यायचं आणि हे इथं इरिट्रियाला आणून सोडायचं, पुन्हा जायचं. म्हणजे बघा, विजय हे भारतात राहतो, भारतात स्थापन झालेली त्याची कंपनी आहे, मात्र त्याचे जहाज भारताच्या कोणत्याही हद्दीमध्ये काम करत नाही. त्याचे जहाज काम करतात युएई, इराण आणि इरिट्रिया या मार्गावर. म्हणजे हे भारताच्या भौगोलिक क्षेत्राचा तर भाग नाही, हे तर सरळ सरळ कळालं. परंतु विजयनं चालवलेली विजय शिप नावाची कंपनी ही दोन्ही देशादरम्यान वाहतूक देते, दोन्ही देशादरम्यान सर्व्हिस देते, मात्र हिची जनक कंपनी भारतामध्ये आहे. अख्खा पैसा भारतीय कंपनीशी लिंक आहे. म्हणून विजय शिप्स नावाची ही जी कंपनी आहे, ही कंपनी भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये येते, भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये येत नाही. सरळ सरळ लक्षात घ्यायचं. असे विमान कंपनी असतील, विमान जहाज कंपन्या असतील, जे भारतीय आहेत मात्र भारतामध्ये काम न करता युएई वरून युएसए ला जाणारी एखादी विमान कंपनी आहे, ती इकडे काहीच काम करत नाही, मात्र इकडे त्याच्या फेऱ्या सुरू असतात, हिनं कमवलेला पैसा मात्र भारतामध्ये येतो. म्हणून ही कंपनी सुद्धा, विमान कंपनी, भारताच्या आर्थिक क्षेत्राचा भाग आहे. हे जे शिप आहे विजय शिप्स ही कंपनी सुद्धा भारताच्या आर्थिक क्षेत्राचा भाग आहे. मला सांगा, ही कन्सेप्ट समजली का? म्हणजे दोन कन्सेप्ट मी इथे घेतल्या. भौगोलिक क्षेत्र सिंपल आहे समजायला, आणि आर्थिक क्षेत्र मात्र समजलं का? आर्थिक क्षेत्र. मग आता तुम्हाला आणखी एक गोष्ट इथं पुढे सांगतो की आर्थिक क्षेत्रामध्ये जसं भौगोलिक क्षेत्रामध्ये निवासी व्यक्ती आणि अनिवासी व्यक्ती दोन्हीचा संबंध येतो, मात्र जेव्हा आपण आर्थिक क्षेत्र पाहत असतो यामध्ये केवळ निवासींचा समावेश होतो. निवासींचा समावेश होतो. व्यक्ती असो किंवा संस्था असो, व्यक्ती किंवा संस्था यांचा समावेश होतो.
यांचा समावेश होतो. समजलं? क्लिअर? म्हणजे भारताचं दूतावास जर अमेरिकेमध्ये आहे किंवा भारताचं दूतावास जर इथं ऑस्ट्रेलियामध्ये आहे, तर भारताचं दूतावास हे ऑस्ट्रेलियाच्या भौगोलिक क्षेत्राचा भाग आहे. मात्र याचं सगळं उत्पन्न हे भारताकडे येत असतं. म्हणून भारतीय दूतावास म्हणजे सगळ्या देशातला असणारे भारतीय दूतावास ही भारताच्या आर्थिक क्षेत्राचा भाग आहेत. क्लिअर? 3 कन्सेप्ट समजल्या: भौगोलिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र आणि निवासी. आता तुम्हाला ज्या आपल्या महत्वाच्या संज्ञा मला समजून सांगायच्या, 3 महत्वाच्या संज्ञा आहेत. जीडीपी म्हणजे काय, जीडीपी म्हणजे काय, त्याच्यानंतर एनडीपी म्हणजे काय, ही एक संज्ञा. त्याच्यानंतर जीएनपी म्हणजे काय आणि त्याचबरोबर एनएनपी म्हणजे काय. हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला अख्खा टॉपिक इथं समजला. आता पहिल्यांदा येऊया जीडीपी कडे. जीडीपी म्हणजे काय लक्षात घ्या. सिंपल आहे, जास्त दिमाग लावायचा नाही. फक्त कन्सेप्ट आपण जेवढी सांगतोय ती व्यवस्थित पाहिजे. आणि लक्षात घ्या, तुम्ही काही पहिली, दुसरी, 9वी, 10वीची विद्यार्थी नाहीत. असं कोणीच कॉल करायचं नाही की सर आपण आपल्या नोट्स मधलं केलं तेवढंच चालेल का, तेवढ्यावरच मार्क्स मिळतील का. अरे बाबा, चालायला काही चालेल, पण तुम्हाला एक एक मार्कावर स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा परीक्षा आहे. इथं तुम्ही एकटे नाहीत, तुमच्यासोबत लाखो विद्यार्थी आहेत. तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल त्यांच्यापेक्षा. म्हणजे क्लास कधीही लक्षात घ्या, क्लास कोणताही क्लास, मी माझा असो कोणाचाही क्लास, मी कधीच कॉल आल्यानंतर तुम्हाला हे म्हणत नाही की आपलंच करा, एवढंच करा. माझं एकच म्हणणं असतं, आपलं लेक्चरमध्ये अशा ज्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतात, कंटेंट तुम्हाला मिळतं, फॅक्च्युअल डेटाही मिळतो. लेक्चर नंतर एक संदर्भ साहित्य कोणतंही वापरायचं, संदर्भ पुस्तक कोणतंही वापरायचं. जसं तुम्ही इकॉनॉमिक्सला रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता. मला वाटतं हे सफिशियंट आहे आपल्या लेवलला, कोळंबे सरांचं पुस्तक. टॉपिक झाला राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यातून नंतर पुस्तक वाचून घ्यायचं आणि याच्यावर आलेली पीवायक्यू सोडवायची. ही बेस्ट मेथड असते अभ्यासाची. काय होतं, पीवायक्यू ना आपण जे वाचलेलं आहे हे वाचलेलं व्यवस्थितरित्या आपल्या माइंडमध्ये साठवून राहतं. म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवता आले तो कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे असं कोणीच विचारायचं नाही की सर बस एवढंच केलं तर चालेल का, असं नसतं. स्पर्धा परीक्षा आहे. म्हणजे मी डायरेक्टली याच्यापासून सांगतो, तुम्ही परिचरचा गड्डचा पेपर जरी देत असाल आणि म्हणाल की सर एवढंच करू का, तर एवढं करणं हे स्पर्धा ही. आणि परत काय, हे विषय आहेत जीएस. जीएस म्हणजे त्याला आपण आवाका एवढा मोठा म्हणतो. 80 मार्काला तुमच्या तलाठीला हे सगळे. त्याच्यात काय विचारतील काय माहित नाही. इतिहासामध्ये तर काय दर परीक्षेमध्ये एखादं नवीन पात्र ते शोधून काढतात, नवीन एखादं इतिहास उकरून काढतात, प्रश्न विचारतात. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न आहेत. 15च्या 15च प्रश्न तुम्हाला सोडवता येणार तरच तुमची तयारी झाली, हे असं नसतं. तुम्हाला या 15 पैकी 10+ प्रश्न जर तुमचे बरोबर आले तर ते व्यवस्थित आहेत. क्लिअर? क्लिअर? हा. आता तेच म्हणलं ना, प्लॅनिंग करायची असते. मी सांगितलंय तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे सगळा वाचून. आणि 30 सप्टेंबर पासून पुढं जे काही 25 दिवस मिळते याच्यामध्ये फक्त ठेवायचं रिव्हिजन प्लस याच्यामध्ये तुमचं आलं पेपर प्रॅक्टिस, पीपी पेपर प्रॅक्टिस. ठीक आहे, होऊन जातं, काही टेन्शन घेऊ नका. फक्त आता एवढं व्यवस्थित करून घ्या. चलो आता येऊया आपण जीडीपी कडे. मित्रांनो, जीडीपी ही जी संकल्पना आहे ही संकल्पना 1934च्या सुमारास सायमन कुझनेटद्वारे मांडण्यात आली. 1934च्या सुमारास सायमन कुझनेटद्वारे मांडण्यात आली. हा गोविंद सर, परत एकदा 100 प्रश्नापैकी 100च्या 100 सोडवायचे नाहीत. 100 प्रश्नापैकी जेवढी तुमची अॅक्युरसी राहील तेवढे तुम्ही अटेम्प्ट, समजा 75 ते 80 अटेम्प्ट जरी तुम्ही केले 100 प्रश्नापैकी, आणि याच्यात अॅक्युरसी जर तुमची समजा 65 प्रश्नांची राहिली तरी सुद्धा तुमचा स्कोर बसतो. अॅक्युरसी ठेवा, 100च्या नादी लागू नका.
100च्या नादी नका लागू. नादी कशाच्या लागा? नादी अॅक्युरसीच्या लागा. समजलं? हा, चला एखादं सेशन मी त्याच्यावर घेतो की बाबा राहिलेल्या दिवसांमध्ये आता काय करता येईल आपल्याला. ठीक आहे. सायमन कुझनेट यांनी ही संकल्पना मांडली. जीडीपी म्हणजे काय? ज्याला म्हटलं जातं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याला म्हणतात स्थूल देशांतर्गत उत्पाद. स्थूल देशांतर्गत उत्पाद. क्लिअर मित्रांनो? जीडीपी मध्ये कशाचा समावेश होतो? जीडीपी, आता हे संकल्पनेकडे येऊया. जीडीपी म्हणजे काय? एखाद्या देशाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य म्हणजे त्या देशाचा जीडीपी झाला. परत एकदा तुम्हाला मी व्याख्या सांगतो. एखाद्या देशाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य म्हणजे तो त्या देशाचा जीडीपी झाला. आता समजून सांगतो. जीडीपी म्हणजे काय? एखादा देश आहे, उदाहरणार्थ भारत आहे. भारताच्या भौगोलिक सीमेमध्ये, ही सगळी भारताची भौगोलिक सीमा आहे, या भौगोलिक सीमेमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य म्हणजे त्या देशाचा जीडीपी झाला. अंतिम मूल्य. आता तुम्हाला आणखी फोड करून सांगतो. मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला शिकवतोय. शिकवत असताना तुम्ही मला काही पेमेंट देताय, पे करताय, त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी लेक्चर पाहताय. म्हणजे इथं काय झाले? माझी सर्व्हिस जनरेट झाली. मी तुम्हाला सेवा देतोय, त्याच्या बदल्यात पैसा मला तुम्ही देताय. ही माझं जी सेवा आहे, ही सेवा भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केली जाते. कंपनी आहे, उदाहरणार्थ परत सॅमसंग कंपनीचं उदाहरण घेतो. सॅमसंग कंपनीनं एका वर्षामध्ये जेवढेही मोबाईल निर्माण केले आणि ते मोबाईल जेवढे विकले, विकल्यानंतर जेवढ्या रुपयाला विकले, त्याचं जे त्यांनी केलेली बेरीज, एका वर्षात जेवढे मोबाईल विकले ते सगळे भारताच्या जीडीपी मध्ये काउंट होतात. एखादा शेतकरी आहे, शेतकऱ्यानं केवढं वर्षाला किती रुपयाचा ऊस काढला, समजा 1 लाखाचा ऊस काढला, तो 1 लाख रुपयाचा ऊस भारताच्या जीडीपी मध्ये मोजला जातो. आता इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर तुम्ही सॅमसंग कंपनीबद्दल बोलताय, पण सॅमसंग कंपनी तर दक्षिण कोरियाच्या आर्थिक क्षेत्रातली आताच्या उदाहरणामध्ये. इथं आर्थिक क्षेत्राचा विचार केला जातच नाही, इथं भौगोलिक क्षेत्राचा विचार केला जातो. कोणत्या भौगोलिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी हे निर्माण झाले? भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये निर्माण झाले. मग भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये निर्माण झाले तर हा भारताच्या जीडीपीचा भाग झाला. जीडीपी त्या देशाचा कस दर्शवत असते, कस. उदाहरणार्थ तुम्ही गावामध्ये पाहिलं असेल की लोक काय करतात की समजा एखाद्याकडे 10 एकर शेती आहे, त्याला ती तेवढी शेती करणं होत नाही. ते काय म्हणतो, बाबा आपण काय करूया, घरी 6 एकर करूया आणि 4 एकर शेती जी आहे ती इतर व्यक्तीला आपण देऊया, समजा पैशाने देऊया कमवण्यासाठी. ठीक आहे. आता यानं 6 एकरामध्ये समजा यानं काय केलं की 1 लाख रुपयाचं उत्पन्न काढलं आणि दुसऱ्या व्यक्तीनं काहीतरी पैसे द्यायचे याला ठरलं, यानं 4 एकर शेती घेतली. ह्या 4 एकर मध्ये समजा आपण म्हणूया की 80,000 रुपयाचं उत्पन्न काढलं. आता 80,000 रुपयाचं उत्पन्न हे या मालकाचं नाहीच. उदाहरणार्थ आपण म्हणूया की हा सखा पाटील आहे आणि हा तुका पाटील आहे. सखा पाटलानं काय केलं, व 4 एकर शेती तुका पाटलाला व्हायला दिली. बुवा तू काय याच्यात कमवते कमव, आणि आपलं तू याच्यात काय उत्पन्न घ्यायचं ते घे, आणि 6 एकर स्वतःकडे ठेवली. या 6 एकर मधून मित्रांनो 1 लाख रुपयाचं उत्पन्न सखा पाटलाने घेतलं आणि 80,000चं उत्पन्न तुका पाटलाने घेतलं. सातबारा कितीचा आहे? सातबारा आहे 10 एकराचा. आता जेव्हा सातबारावर नाव कोणाचं आहे? नाव आहे सखा पाटलाचं. मग जेव्हा सखा पाटलाचा जीडीपी काढला जातो तेव्हा सखा पाटलाच्या नावावर असणाऱ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये जेवढे होईल तेवढं या ठिकाणी काउंट केलं जातं, भलेही त्याचं नाही का, त्याच्या जमिनीमध्ये आहे, त्याचा कस हे दाखवते. म्हणजे इथं जर आपण म्हणलं की सखा पाटलाच्या शेताचा जीडीपी किती निघाला, हे 1 लाख आणि हे 80,000, 1,80,000 रुपये हा सखा पाटलाच्या शेताचा जीडीपी आहे. आता कळालं जीडीपी म्हणजे काय. जेवढ्याही उत्पादन संस्था आहेत
प्रत्येक उत्पादन संस्था, आता मी ही पेन घेतलेली, पेन जी कंपनी म्हणते ती उत्पादन संस्था आहे. घडी घेतलेली, घडी जी कंपनी बनवते ती उत्पादन संस्था आहे. शर्ट घेतलेले, शर्ट ज्या कंपनीचं घेतलेले ती उत्पादन संस्था आहे. पॅन्ट घेतलेली, पॅन्ट ज्या कंपनीची घेतलेली ती उत्पादन संस्था आहे. जेवढ्याही उत्पादन संस्था भारताच्या असतील तेवढ्या उत्पादन संस्थांमध्ये तयार होणाऱ्या सर्व वस्तूंचं अंतिम मूल्य, म्हणजे घडीचं 10,000 मूल्य, शर्टाचं काय 1200-1500 मूल्य, पेनचं काय 1001 मूल्य, हे सगळं अंतिम मूल्य ज्या किमतीला आपण विकत घेतो हे जेव्हा मोजलं जातं तेव्हा त्या देशाचा जीडीपी मोजला जातो. म्हणजे जीडीपीची व्याख्या सरळ सरळ आपण असं म्हणू शकतो की एखाद्या देशाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य म्हणजे त्या देशाचा जीडीपी झाला. मी असं लिहितोय, जीडीपी म्हणजे काय की आणखी एका वर्षात हे इथं म्हणजे त्याला आपण आर्थिक वर्ष म्हणू शकतो, वित्तीय वर्ष म्हणू शकतो. इथं मी लिहितोय एखाद्या देशात एका आर्थिक वर्षात किंवा वित्तीय वर्षात, एक मिनिट अशी व्याख्या सिंपल लिहितो, देशाच्या भौगोलिक क्षेत्रात एका आर्थिक वर्षात तयार होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य म्हणजेच त्या देशाचा जीडीपी असतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असतो. आता याच्यामध्ये आणखी एक वाक्य मी लिहितो जे मी सांगितलं, याच्यामध्ये निवासी व गैरनिवासी उत्पन्नाचा सुद्धा समावेश होतो. निवासी व गैरनिवासी उत्पादाचा सुद्धा समावेश होतो. तुम्हाला सॅमसंग कंपनीचं या ठिकाणी मी उदाहरण सांगितलं. आणखी याच्यामध्ये आपण काय ऍड करू शकतो, जीडीपी जो आहे त्या देशाची खरी उत्पादन क्षमता दर्शवत असते. खरी उत्पादन क्षमता दर्शवत असतो. आता तुम्हाला जर अर्थशास्त्रीय भाषेमध्ये प्रश्न विचारला, याला काय म्हटलं जातं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पाद. जर आर्थिक भाषेमध्ये तुम्हाला जर असं आलं वाक्य, स्थूल देशांतर्गत उत्पाद, ही तुम्हाला सोपी करून सांगितली भाषा. मी म्हटलं ना इकॉनॉमिक्स मध्ये काय होतं, इकॉनॉमिक्स मध्ये असं होतं की तुम्हाला उत्तर येत असतं मात्र तुम्हाला काही शब्द समजत नसतात, त्यामुळे तुमचं उत्तर चुकतं. इथं अर्थशास्त्रीय भाषेमध्ये काय लिहिलं जातं, स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे काय, स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज, स्थूल मूल्यवर्धितांची बेरीज. समजलं, त्याच्यामुळं काल मूल्यवर्धित ही संकल्पना मी तुम्हाला समजून सांगितली होती. स्थूल मूल्यवर्धित म्हणजे काय, दोन्ही वाक्य समजून सांगतो. सर्व उत्पादन संस्था, मी तुम्हाला जेवढं माझ्या अंगावर आहे त्या सगळ्या कंपन्यांची उदाहरण दिली, ह्या सगळ्या उत्पादन संस्था आहेत, सर्व वस्तू आणि सेवा दोन्ही निर्माण करणाऱ्या, यांच्या स्थूल मूल्यवर्धितांची बेरीज. स्थूल मूल्यवर्धित म्हणजे काय, स्थूल मूल्यवर्धित म्हणजे या कन्सेप्ट मध्ये या
मूल्यवर्धित म्हणजे काय? मूल्यवर्धित ही मी सांगितलं होतं, स्थूल मूल्यवर्धित घसारा वजा न करता, म्हणून ग्रॉस शब्द दोन्हीकडे, जीडीपी मध्ये ग्रॉस आहे, इथं सुद्धा ग्रॉस आहे, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. मूल्यवर्धित म्हणजे काय? मूल्यवर्धित म्हणजे पुनर्मोजणी होऊ नये म्हणून उत्पादन संस्थांचा मध्यमवर्ती खर्च जो आहे, मध्यमवर्ती खर्च, प्रदान मूल्य ज्याला आपण म्हणतो, मध्यमवर्ती खर्च वजा केला जातो, तेव्हा स्थूल मूल्यवर्धित मिळत असतं. हे मागच्या लेक्चरमध्ये झाले. ज्यांना माहित नाही ते परत तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तर यांची सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धितांची बेरीज म्हणजेच त्या देशाचा काय आहे? म्हणजेच त्या देशाचा जीडीपी आहे. समजलं? एक मिनिट, कन्सेप्ट दिसत नाही, आपलं कमेंट दिसत नाही. चलो. समजलं का? हे जीडीपी समजलं का? जीडीपी समजला असेल तर आपल्याला पुढे जाता येईल. जीडीपी दोन्ही प्रकारे काढता येतो. जीडीपी जो आहे हा घटक किमतीला सुद्धा काढता येतो आणि बाजार किमतीला सुद्धा काढता येतो. बाजार भाव किंवा बाजार किंमत हे पहिल्या लेक्चरमध्ये मी समजून सांगितलेले. घटक किंमत म्हणजे काय, बाजार किंमत म्हणजे काय. बाजार किमतीला आणि घटक किमतीला दोन्हीला जीडीपी काढता येतो. ठीक आहे, ही कन्सेप्ट समजली का? जीडीपी समजली तर आता पुढे जाऊया. ठीक आहे, प्रिया मॅडम समजली? चलो, पुढची कन्सेप्ट जी आहे, पुढची कन्सेप्ट आहे जीएनपी. सॉरी, जीएनपीच्या अगोदर एनडीपी समजून घेऊया. एनडीपी पुढची कन्सेप्ट आहे एनडीपी. एनडीपी म्हणजे काय? त्याला म्हटलं जातं नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट याला एनडीपी म्हटलं जातं. याला मराठीमध्ये म्हणतात की निव्वळ देशांतर्गत उत्पाद. निव्वळ देशांतर्गत उत्पाद. मला सांगा, मी तुम्हाला काल जेव्हा मूल्यवर्धित शिकवत होतो तेव्हा एक शब्द सांगितला होता की स्थूल मधून रिकामी जागा वजा केल्यानंतर निव्वळ मिळत असतं. स्थूल मधून रिकामी जागा वजा केल्यानंतर निव्वळ मिळत असतं. सांगा काय म्हटलं तुम्हाला मी? निव्वळ देशांतर्गत उत्पाद. स्थूल मधून काय वजा केल्यानंतर निव्वळ मिळतं? मित्रांनो, जीडीपी म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद आहे. या जीडीपी मधून, राईट राईट, अमोल सर बरोबर आहे. जीडीपी मधून जेव्हा तुम्ही घसारा वजा करत असता तेव्हा तुम्हाला काय मिळतं? तेव्हा तुम्हाला एनडीपी मिळत असतं. तेव्हा तुम्हाला काय मिळतं? एनडीपी. घसारा म्हणजे काय? कालच मी सांगितलं. घसारा म्हणजे काय? ज्याला आपण यंत्र दुरुस्ती म्हणतो, मेंटेनन्स आपण म्हणतो, किंवा समग्र यंत्रांची लाईफ म्हणतो. आपण म्हणतो की एखादं नवीन यंत्र बसवलं, नवीन यंत्र मशिनरीज वगैरे बसवल्या इत्यादीची व्हॅल्यू, मूल्य जेव्हा वजा करतो तेव्हा आपल्याला मिळत असतं काय? तेव्हा मिळत असतं एनडीपी. म्हणजे जेवढाही देशाचा आपला जीडीपी निर्माण झालेला आहे, हा जीडीपी मिळवत असताना जेवढ्याही सगळ्या उत्पादन संस्था आहेत त्या उत्पादन संस्थेला लागणारा घसारा जेव्हा आपण वजा केला, किंवा देशातल्या एवढ्या उत्पादन संस्थांचा काहीतरी मेंटेनन्स त्यांचं निघालं असतं ना, एवढं पैसा कमवत असताना. हे जे घसारा आहे हे जेव्हा मायनस करतो तेव्हा आपल्याला मिळत असतं काय? तेव्हा आपल्याला मिळत असतं नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो निव्वळ देशांतर्गत उत्पाद. समजलं? मी बालाजी चिप्सचं तुम्हाला उदाहरण दिलं होतं, बरोबर आहे? त्याच्यामध्ये आपण पाहिलं की बालाजी चिप्सनं 10,000 रुपये कमवले होते आणि त्याच्यापैकी 1,000 रुपये त्याचा घसारा वजा केला तर मला वाटतं काहीतरी 9,000 का काहीतरी आपण पाहिलं होतं निव्वळ उत्पन्न राहिलं होतं, कारण मेंटेनन्स मध्ये ते गेलं, तो खर्चच आहे त्यांचा. आता येऊया आपण मुख्य आपल्या संकल्पनेकडे. आता स्थूल राष्ट्रीय उत्पाद. स्थूल राष्ट्रीय उत्पाद लक्षात घ्या. स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणजे काय? ज्याला आपण म्हणतो जीएनपी. जीएनपी याला म्हणतो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट.
डोमेस्टिक हे आता सोडून द्या, आता नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस नॅशनल प्रोडक्टचा अर्थ काय होतो किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पाद या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? एका देशामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये एका आर्थिक सॉरी एका देशाच्या, पहिल्यांदा संकल्पना समजून सांगतो म्हणजे तुम्हाला व्याख्या समजायला सोपी होईल. आपण आर्थिक क्षेत्र पाहिलं होतं. आर्थिक क्षेत्र म्हणजे इतर देशांशी आर्थिक हितसंबंध जेव्हा आपण प्रस्थापित करतो तेव्हा ते तयार झालेलं क्षेत्र म्हणजे काय, त्याला आर्थिक क्षेत्र म्हणतो. स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणजे काय? स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणजे एका देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांचं एका वर्षातलं अंतिम मूल्य म्हणजेच त्या देशाचं काय झालं, GNP झाला, स्थूल राष्ट्रीय उत्पाद झालं. आता या उदाहरणामध्ये भारतामध्ये ज्या बाहेर देशातल्या कंपन्या होत्या, भारतामध्ये असणाऱ्या बाहेरच्या देशाच्या कंपनीनं, सॅमसंग कंपनीनं जेवढंही त्याचं उत्पन्न झालं होतं ते घेऊन गेले ते दक्षिण कोरियाला. ठीक आहे, दक्षिण कोरियाला. आणखी समजा अमेरिकेची एखादी कंपनी आहे भारतामध्ये, मुंबईमध्ये त्याचं समजा कंपनीचं मेन हे आहे, यानं जेवढंही उत्पन्न झालं तो घेऊन गेला USA ला, बरोबर आहे. तो त्याचं उत्पन्न घेऊन गेला तिकडं, हा घेऊन गेला दक्षिण कोरियाला. इथं मी सांगितलं होतं ऑस्ट्रेलियामध्ये उदाहरणार्थ रिलायन्स कंपनी आहे, रिलायन्स कंपनीला जेवढे उत्पन्न झालं तो रिलायन्स वाला घेऊन आला भारतामध्ये. म्हणजे आर्थिक क्रिया कशा घडल्या लक्षात घ्या. म्हणजे भारतामध्येच निर्माण झालेलं परंतु इतर देशाच्या मालकीचं असणारं उत्पन्न ते देश घेऊन गेले आणि भारतातील इतर कंपन्या ज्या बाहेरच्या देशामध्ये आहेत त्यांनी कमवलेलं. जसं मगाच्या उदाहरणामध्ये मी म्हटलं की विजय शिप्स नावाच्या कंपनीनं जेवढे पैसे कमवले हे पैसे इथं मोजले जातात भारतामध्ये, भारताच्या उत्पन्नामध्ये मोजले जातात. त्याच्यानंतर आपण एअरलाइन्सचं उदाहरण घेतलं की एअरलाइन्सनं जेवढे पैसे कमवले हे भारतामध्ये मोजले जातात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणजे निव्वळ भारतीयांचं, भारतीय निवासींचं उत्पन्न किती हे जेव्हा आपण काउंट करतो त्याला म्हटलं जातं GNP. GNP म्हटलं जातं, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. मग ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण असं करू शकतो, आर्थिक क्षेत्रात निर्माण सर्व वस्तू आणि सेवांचे, सर्व वस्तू व सेवांचे एका आर्थिक वर्षातील अंतिम मूल्य, अंतिम मूल्य म्हणजेच काय, अंतिम मूल्य म्हणजेच काय, त्याला आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं म्हणतो. आता मी सांगितलं यामध्ये केवळ निवासी व्यक्ती आणि संस्थांचा समावेश होतो, यामध्ये केवळ निवासींचा समावेश होतो. निवासींचा समावेश होतो. मग आपण असं म्हणू शकतो का की भारताचा जेवढाही GDP आहे आपल्याला GNP कसा काढता येईल, GNP आपल्याला कसा काढता येईल, GNP बरोबर सूत्र लक्षात घ्या. आता जेवढाही भारताचा GDP होता, हा GDP हा संपूर्ण भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये तयार झालेल्या वस्तू आणि सेवांची किंमत, GNP बरोबर GDP प्लस याच्यामध्ये काय ऍड होईल, ह्या GDP मध्ये याच्यामध्ये ऍड होईल परदेशातून भारतामध्ये येणारी रक्कम. कारण आपण आर्थिक क्षेत्राचा इथं उल्लेख केलेला आहे, आर्थिक क्षेत्राचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. जसं रिलायन्सनं पैसे आणले, विजय शिप्सनं पैसे आणले, एअरलाइन्सनं पैसे आणले, म्हणजे भारताचं जर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर ह्या भारताच्या GDP मध्ये GDP धरून बाहेरच्या येणारा पैसा GDP मध्ये ऍड करायचा आणि बाहेर जाणारा पैसा वजा करायचा. बाहेरून येणारा पैसा ऍड करायचा आणि बाहेर जाणारा पैसा वजा करायचा. मगाशीचं उदाहरण शेतकऱ्याचं तुम्ही धरू शकता की 10 एकर शेती आहे सखा पाटलाची आणि या सखा पाटलाची 6 एकर आहे, म्हणजे 10 त्याची टोटल आहे, मात्र 6 एकरवर सखा पाटील काम करतो आणि 4 एकरवर तुका पाटील काम करतो. आता जर सखा पाटलाचं खरं उत्पन्न जर सखा पाटलाला मोजायचं असेल तर सखा पाटलाला काय करावं लागेल, इथं 1 लाख आणि इथं 80,000 असं त्याचं उत्पन्न झालं होतं, एकूण 1,80,000. त्या 1,80,000मधून
तुका पाटलाची कमाई त्याला मायनस करावी लागेल का? कारण तुका पाटलानं स्वतः हे रान जे आहे हे वाहण्यासाठी घेतलेलं. आपण 2 मिनिटासाठी किती पैशानं वर्षाला घेतलं हे बाजूला ठेवू. मात्र इथं कस केलं काम केलं तुका पाटलानं. मग तुका पाटलाची 80,000 रुपये त्याला मायनस करावे लागेल. तेव्हा सखा पाटलाची मूळ जी आहे ह्या सखा पाटलाच्या जीडीपी मधून 1,00,000 रुपये त्याचं मूळ उत्पन्न राहील. उदाहरणार्थ सखा पाटलांना असं म्हणलं की इथं 6 एकर करता येत नाही, मात्र गावाच्या जवळ आपलं घर आहे, तिथं आपण एका व्यक्तीचं 1 एकर करू शकतो. मग ह्या एकरमध्ये जर सखा पाटलाला 20,000 रुपये उत्पन्न झालं असेल तर सखा पाटलाला त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नामधून म्हणजे त्याच्या एकूण जीडीपी मधून त्याचा जीडीपी किती आहे? त्याचा जीडीपी बनलेला आहे 1,80,000. आता हे 20 ह्या उदाहरणामध्ये एक्स्ट्रा ऍड जर आपण केले 3 ठिकाणी त्याचं शेत आहे तर त्याचा जीडीपी किती बनलाय? सॉरी हे 20 जीडीपी मध्ये येत नाही कारण याच्या नावावर एवढंच राहण आहे. 1,80,000 रुपये हा सखा पाटलाचा झाला जीडीपी. मात्र याच्यामधून सखा पाटलांना काय करायचंय की हा जो तुका पाटलाला दिलेला तुकडा आहे 4 एकरचा हा तुकडा त्याला मायनस करावा लागेल कारण तो त्याच्या जीडीपीचा जरी भाग आहे मात्र सखा पाटलाच्या आर्थिक क्षेत्राचा भाग नाही. मग आपण असं म्हणू शकतो सखा पाटलाचं जर आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न काढायचं असेल जीएनपी काढायचं असेल तर जेवढाही जीडीपी त्याचा तयार झालेला आहे ह्या जीडीपी मधून काय करावं लागेल आपल्याला? जीडीपी मधून मायनस करावं लागेल तुका पाटलाचं उत्पन्न. बरोबर आहे कारण ते दुसऱ्याच आहे. आणि प्लस करावं लागेल याचं 1 एकरामधून मिळालेलं उत्पन्न. मायनस किती करावं लागेल? 80,000. आणि प्लस किती करावे लागतील? प्लस करावे लागतील 20,000. तेव्हा मित्रांनो 1,20,000 हे खरं सखा पाटलाचं उत्पन्न निघत असतं. या उदाहरणामध्ये जीएनपी मधून जीडीपी प्लस काय करतोय आपण? बाहेरचं येणारं आपल्याला उत्पन्न म्हणजे मी इथं असं लिहितोय की परदेशातून मिळणारे उत्पन्न ज्याला आपण इम्पोर्टही म्हणू शकतो. त्याला आय भाषेमध्ये आपण दाखवू शकतो आय. आणि मायनस काय करावं लागेल? मायनस करावं लागेल बाहेरच्या देशातल्या कंपन्या ज्या भारतामध्ये काम करत होत्या त्यांनी त्यांच्या देशाला दिलेलं वापस उत्पन्न मायनस करावं लागेल. मायनस काय करावं लागेल? परदेशात जाणारे उत्पन्न ज्याला आपण एक्सपोर्ट असं म्हणूया. एक्सपोर्ट. मग व्याख्या कशी तयार झाली? आता इथं या गणितामध्ये जीएनपी बरोबर जीडीपी प्लस आपण केलेले इम्पोर्ट म्हणजे बाहेरच्या देशातून आपल्यात आलेला पैसा मायनस आपल्या देशातून बाहेरच्या देशामध्ये गेलेला पैसा ज्याला एक्सपोर्ट तुम्ही ई म्हणू शकता किंवा एक्सपोर्ट एक्स म्हणू शकता. असं जीडीपी प्लस आय मायनस एक्स. म्हणजे लक्षात असू द्या या ठिकाणी जेव्हा येणारं उत्पन्न आणि जाणारं उत्पन्न या ठिकाणी या दोन्हीचा जेव्हा आपण म्हणूया की आले किती? आले 100 आणि गेले किती? गेले 80. तर 20 जे राहिलं 20 आपलं काय राहिलं? 20 आपलं राहिलं निव्वळ उत्पन्न. म्हणजे खरा जर आपल्याला जीडीपी काढायचा आपलं जीएनपी काढायचा आहे 100 गेले ना 80 आपला 100 आले ना 80 गेले निव्वळ किती राहिलं? निव्वळ 20 राहिलं. समजलं? मग मी असं म्हणू शकतो का जीएनपी बरोबर जीडीपी तर जशाच तसा जीडीपी प्लस आपल्या देशात आलेलं उत्पन्न 100 होतं आणि गेलेलं 80. जर आपल्याला 100 मायनस 80 निव्वळ काढायचंय निव्वळ किती राहतात? 20. मग मी असं म्हणू शकतो का आय मायनस एक्सच्या जागी इथं मी लिहू शकतो का परदेशातून मिळणारे निव्वळ उत्पन्न. परदेशातून मिळणारे ते मायनस मध्ये असू शकतं बरं का. निव्वळ उत्पन्न निव्वळ किती आलं? आपण इकडे आकडा दाखवतोय 100 आले ना 80 गेले. निव्वळ किती आहे? निव्वळ 20च आहे. निव्वळ परदेशातून मिळणारे निव्वळ उत्पन्न. मग जीएनपी ला तुम्ही असं म्हणू शकता जीएनपी बरोबर जीडीपी प्लस परदेशातून मिळणारे निव्वळ उत्पन्न. म्हणजेच काय? यालाच आपण म्हणतो स्थूल राष्ट्रीय उत्पादन. याला आपण म्हणतो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. मला सांगा ही कन्सेप्ट समजली का? बोला बोला. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट समजलं का?
बोला, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही आपल्याला. शेवटचा टप्पा बाकी आता आहे. हे समजलं का? वैशाली म्हणतायत हो. अजून आणखी कोणाचंच रिप्लाय आलं नाही. दीपक यस. ओके ओके. चलो, आता येऊया शेवटच्या टप्प्यामध्ये. जसं आपण जीडीपी मधून घसारा वेगळा केला, तसं जीएनपी मधून सुद्धा आपल्याला घसारा वेगळा करावा लागेल. जेव्हा घसारा वेगळा केला जातो तेव्हा निव्वळ राहतं निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन कसं मोजलं जातं? जेव्हा एखाद्या देशाचा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असतं, जीएनपी असतं, या जीएनपी मधून जेव्हा घसारा वजा केला जातो, घसारा वजा केला म्हणजे रिलायन्स कंपनी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये तिनं ज्या मशिनरीज लावलेल्या आहेत, तिथं काही त्यांना मेंटेनन्स आलं, ते मायनस करावं लागेल ना उत्पन्नामधून. जेव्हा घसारा मायनस केला जातो तेव्हा मिळत असतं काय? तेव्हा मिळत असतं NNP, जिला आपण नेट नॅशनल प्रोडक्ट असं म्हणतो. नेट नॅशनल प्रोडक्ट. मित्रांनो, जो NNP आहे, हा NNP दोन्ही प्रकारे काढला जाऊ शकतो. एक घटक किमतीला काढला जातो, घटक किंमत, ज्याला आपण फॅक्टर कॉस्ट असं म्हणतो, फॅक्टर कॉस्ट. आणि दुसरी आहे त्याला आपण म्हणतो बाजार भाव किंवा बाजार किंमत, मार्केट कॉस्ट ज्याला आपण म्हणतो. आपण पाहिले घटक किंमत आणि बाजार किमतीमध्ये काय फरक आहे. जेव्हा एखादा कारखाना आहे, कारखान्यामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा जेवढ्या आहेत, त्या कारखान्यामध्ये असणारे किंवा उत्पादनांची साधनं आहेत, यांना परतावा जेव्हा वापस केल्यानंतर वस्तू मार्केटमध्ये येत असते, तेव्हा तिची ही घटक किंमत असते. घटक किमतीमध्ये जेव्हा अप्रत्यक्ष कर जे आहेत हे प्लस होतात आणि अनुदाने जे आहेत हे मायनस होतात, तेव्हा काय बनत असते? तेव्हा बाजारभाव बनत असते, बाजार किंमत बनत असते. नेट नॅशनल प्रोडक्ट दोनही पद्धतीने काढता येतो. घटक किमतीला सुद्धा काढता येतो आणि बाजार किमतीला सुद्धा काढता येतो. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे बाजार किमतीला काढलेला NNP म्हणजेच आपलं बाजार किमतीला काढलेला नेट नॅशनल प्रोडक्ट किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. यालाच आपण म्हणत असतो भारताचे राष्ट्रीय उत्पन्न. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न. समजलं? जर तुम्हाला म्हटलं भारताचं राष्ट्रीय उत्पन्नाचं सूत्र काय, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे घटक किमतीला काढलेले निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. कशाच्या किमतीला काढलेले? सॉरी, बाजार किमतीला. बाजार किमतीला. याच्या अगोदर मित्रांनो, नेट नॅशनल प्रोडक्ट जो आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन जे आहे, हे घटक किमतीला मोजलं जायचं. मात्र मोदी सरकार जेव्हापासून काळामध्ये याच्यावर आलं, मोदी सरकारने 15-16 पासून रूल बदलले. घटक किमतीच्या ऐवजी बाजार किमतीलाच राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाऊ लागलं. मला एक तुम्हाला विचारायचंय, घटक किमतीला मोजणारं राष्ट्रीय उत्पन्न याचा आकडा मोठा दिसेल का बाजार किमतीला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा मोठा दिसेल? सांगा. घटक किमतीला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा मोठा दिसेल का बाजार किमतीला मोजलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा मोठा दिसेल? राईट, बाजार किमतीला. कारण तिथं कर ऍड होऊन तो आकडा आपल्याला दाखवला जातो. समजतंय? क्लिअर? मला सांगा, इथपर्यंत कोणाला अडचण आहे का? सांगा. इथपर्यंत कोणाला अडचण आहे का? राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेपर्यंत तुम्हाला समजलं का? कारण हे मेन होतं. क्लिअर? चला, तर मग आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथे थांबतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती,
त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न हा एक प्रश्न होता मला काल का कोणीतरी विचारला, सर घसारा कोण ठरवत असतं, किती घसारा झाला वगैरे वगैरे वगैरे. घसाऱ्याचं मूल्य कोण ठरवत असतं? घसाऱ्याचे मूल्य जे आहे मित्रांनो आपलं केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय ठरवत असतं. इथं मी लिहितोय घसाऱ्याचे मूल्य जे आहे किती घसारा मायनस करायचा हे ठरवत असतं केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय. भारत सरकार. ओके शुअर. तर या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबू. मला सांगा समजायला का इकॉनॉमिक्स? काही हार्ड तेवढं नाही, फक्त ते डोक्यात कन्सेप्ट घेणं गरजेची. पाठांतर किती केलं तरी समजलं नसतं तुम्हाला. हे जे आपण सखा पाटील, तुका पाटील, इतर देशातल्या कंपन्या उदाहरण देऊन जेव्हा सांगतो तेव्हा ते जास्त लक्षात राहतं. ठीक आहे, चलो या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबू. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. ठीक, धन्यवाद.